मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेत। सरकारने लिहून दिलेल्या 4 शब्दांवर आपण आत्ताही ठाम आहोत असं जरांगे यांचं म्हणणं आहे। सरकारला 4 शब्द आपण दिलेले नव्हते, तर सरकारनेच ते शब्द आपल्याला दिले होते। सरकारने पाठवलेल्या तज्ञांनी ते शब्द वापरले होते असं जरांगेंचं म्हणणं आहे। राज्यामधल्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे 24 डिसेंबर पर्यंत मागे घ्यावेत अशी मागणी जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारकडे केली आहे। याशिवाय उद्याच्या जरांगेंच्या बीडमधल्या सभेपूर्वी मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटिसेस बजावण्यात आल्यात आणि यावरून सुद्धा जरांगेंनी आजच्या भाषणांमध्ये सरकारला सुनावलं। शब्द त्यांनी लिहिला तेच सांगितलं, मी नाही ना लिहिला। उपोषण आम्ही मराठा समाजाचे बांधव सोडतच नव्हतो। शब्द त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतले, शब्द त्यांच्या तज्ञानं घेतले, आम्ही नाही दिले। लिहून त्यांनी घेतले ते 4 शब्द त्यात अपेक्षित आहेत, ते त्यांनी घ्यावेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। आता सगळे सोयऱ्यावरतीच आमचा असं म्हणायचं की 4 ते 5 घंटे एका शब्दावर गेले। ठीक आहे, हरकत नाही। राहिलेली एक शब्द 23 तारखेला तुम्हाला बांधवाला सांगतो। आता ते 2 दिवसात घेऊ म्हणले होते, 2 महिने झाले, 1 महिन्याचा 1 दिवस आहे त्यांचा। त्यामुळे महत्त्वाच्या विषयाला हात घालू असं आमच्या डोक्यात आलं आणि आपण आरक्षणच हाच मुद्दा मुख्य अग्रस्थानी ठेवून चर्चा करूयात म्हणून ती चर्चा केली। ते घ्यायच्यात का नाही ते ठरवतील, परंतु शब्द मात्र त्यांचेच आहेत। त्यांनी ते 24 डिसेंबरच्या आत पूर्ण करावेत ही आम्हाला आणखीन पण अपेक्षा आहे। मी शेलू नगरीतून त्यांना सरकारला जाहीर विनंती करून आवाहन करतो, याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेला आहे, आता त्या भानगडीत पडू नका, आता त्या भानगडीत पडू नका। तुम्हाला आमची विनंती आहे, मात्र तुम्ही केला बी, आम्ही मात्र हटत नाही। शांततेत आंदोलन होणार, पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे। आणि जरांगेंची उद्या बीडमध्ये सभा होते। बीड शहरामधल्या शाळा उद्या बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागानं या पार्श्वभूमीवर घेतलाय। उद्या बीड शहरातल्या मराठी आणि इंग्रजी या दोनही माध्यमातल्या सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। बीड शहरालगत उद्या मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि त्याच वेळी एकीकडे वाहतूक व्यवस्थेमध्येही बदल करण्यात आलेले आहेत। जरांगे यांची भव्य रॅलीही निघणार आहे। या पार्श्वभूमीवर शहरातल्या सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। आणि मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांचं गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाकयुद्ध अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं। जरांगेंनी आरे म्हटलं की लगेच छगन भुजबळ कारे म्हणणार आणि दिसणार। मात्र आज छगन भुजबळ काहीसे चिमटे काढण्याच्या आणि टोमणे मारण्याच्या मूडमध्ये दिसले। जरांगेंनी सरकारला नाही तर सरकारनं जरांगेंना वेठीस धरलं असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला। आईचं आरक्षण लेकराला कशाला, सासू सासरे मुलं बाळ सगळ्यांना द्या अशी कोपरखळी भुजबळांनी मारली, तर जरांगेंकडे वारंवार जाणाऱ्या मंत्र्यांची आणि सचिवांचे बंगले सुद्धा तिकडेच बांधा असाही टोमणा भुजबळांनी सरकारला लगावला। आईची जात लावा याचा अर्थ जे विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत आणि मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे। ज्यावेळेस तिकडची मुलगी इकडं सासरी येते त्यावेळेस तिला तिकडं आरक्षण असतं, तिच्या पोराला आरक्षण मिळावं, कारण हा मुद्दाच वेगळा आहे। या मागणीशी आपली जी ओबीसीच्या आरक्षणातली मागणी त्याच्याशी हा एकदम वेगळा आहे की तिचा मुलगा तिच्या मुलाला तिचंच आरक्षणाचा लाभ घेता येत नाही, म्हणजे ही किती मोठी शोकांतिका। याच्यापेक्षा रक्ताचा नातं कोणचा असू शकतो? तर मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे व्याही आहेत, समजा पत्नीच्या आईवडील आहेत, त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आईवडिलांची जी दुसरं मुलं आहेत मुली आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे। कारण मराठा समाजाच्या नोंदी या ओबीसी आरक्षणात सापडल्यात, त्यामुळे मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात जाणार, 100% जाणार। देव जरी आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही। अरे देव काय, देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना, असं काय करतात देवांचं काय, ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं, त्याच्यामुळे चूक असं काही। म्हणून तर म्हटलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही, तिथे सरकार काय चीज आहे। समजा आम्हाला जायचंच नाही पण जायचं ठरलं, काय अडचण आहे? आम्हाला मुंबई बघायचं नाही का? म्हणजे सगळे दुनिया बघती, आम्ही बघितलं का? मग काय झालं? तुमचे रोड कसले आहेत आम्हाला बघायचे, तुम्हाला अडचण काय? मुंबई आमची नाही का? आम्ही महाराष्ट्राचे नाही का? कोलमडली तर कोलमडली, मुंबई काय चीज आहे? त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना, प्रश्न म्हटला कसली मुंबई काय घेऊन बसला तुम्ही? मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता।
हे सारखं सारखं मंत्री वगैरे तिकडे जातात, फार अडचणीचं होतं ते काम. त्यामुळे 2-4 बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत. चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा. म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे GR वर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने ते देऊन टाकायची, ताबडतोब GR इश्यू करायचं ताबडतोब. त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही. आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे. त्यामुळे जर तिथेच जर ह्या मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर जाण्या येण्याचा त्रास वाचेल. आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस तिथं आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरीसुद्धा त्याला न्याय देऊ शकते. रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत, अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार. त्यावेळी तिथेच मंत्र्यांची जर राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर GR ताबडतोब निघत जाते. कुठेतरी वेटीस धरलंय का जरांगे नाही, पाटलांनी? नाही, कारण ते नाही. जे मागणी करतायत त्याला सरकार होकार देत नाही आहे, नाही, त्यांना त्यांच्या भेटायला असं जात आहे, आहे. त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत, नियमाला धरून आहेत. सरकारला वेठी धरायचं काय का, सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतरी ऐकत नाही, अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. ते सांगितल्याबरोबर ताबडतोब होकार द्यायचा, मोकळं व्हायचं, GR काढायचं, तर ते वाटाघाटी करत बसतात, वेळ काढतात सरकार सगळं. कुठेतरी सरकारला वेटीस धरण्याचं काम केलंय. आपण चुकीचं म्हणताय. जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलं आहे, सरकारने जरांगेला वेठीस धरलेलं आहे. काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही, ताबडतोब वेळ काढतायत, मंत्र्यांना पाठवतायत, चर्चा करतायत. मी जे काही भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरांगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे. आता पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषणं करणार आहे. मग ठीक आहे. मग तुम्ही युटर्न घेतला असं म्हणलं काही हरकत हा? नाही. युटर्न घेतलं तुम्ही थोडक्यात अरे जरांगेंच्या संदर्भामध्ये. एकदम. कुठला मंत्री? एक सुद्धा मंत्री नाही. सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतो आम्ही त्यांना. नाराज कोण आहे? कोणीही नाराज नाही. आम्ही सगळे खुश आहोत. काहींची खुशी तोंडावर दिसते, काहींची खुशी मनामध्ये आहे. नाही, जिथे जिथे प्रॉब्लेम्स असेल, जर आघाडीत किंवा ते युतीमध्ये, तर त्यांचा सल्ला, जरांगीचा सल्ला घ्या तुम्ही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.